छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में समय की पहचान नामक कविता के बारे में समझा रहा था। आज हम नए पाठ के बारे में जान करेंगे। पाठ का नाम है रोबोट। रोबोट पाठ के लेखक है डॉक्टर प्रदीप मुख्योपाध्याय आलोक। रोबोट पाठ के लेखक है कि डॉक्टर प्रदीप मुख्योपाध्याय आलोक। छात्रों, इस पाठ का आशय है कि मशीन कभी भी मनुष्य का स्थान नहीं ले सकता। मशीन, कोई भी मशीन, मिशन, मशीन का मतलब मिशन, कोई भी मिशन कभी भी मनुष्य का स्थान नहीं ले सकता है। मनुष्य का स्थान कोई भी मिशन नहीं भर्ती कर सकता है। मनुष्य के स्थान में कोई भी मिशन को नहीं कल्पना कर सकते हैं। मनुष्य मनुष्य ही होता है, मिशन मिशन ही होता है। मनुष्य का महत्व कभी कम नहीं हो सकता है। हमेशा यह मानव वैज्ञानिक विषय में जितनी प्रगति करने पर भी मिशन मिशन ही होता है, मनुष्य मनुष्य ही होता है। मनुष्य के स्थान में मिशन को कभी भी कल्पना नहीं कर सकते हैं। मनुष्य का महत्व कम नहीं हो सकता है, क्योंकि सभी मशीनों को, सभी मिशनों को बनाने वाले प्राणी मनुष्य ही होता है। इसका संदेश इस पाठ में हमें मिलता है। मैं इस पाठ को एक बार पढ़ता हूँ, आप ध्यान से सुनिए। वर्षों से सक्सेना परिवार में काम कर रहा था साधु राम। अचानक एक दिन चलती बस से गिरकर उसे खतरनाक चोट आ गई। उसे अस्पताल में भर्ती कराना पड़ा। सक्सेना परिवार बड़ा था। बेटे बेटियों, नातों पोतों से घर में हमेशा रौनक और चहल पहल बनी रहती। साधु राम के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफें बढ़ गई। धीरज सक्सेना से परिवार वालों का यह दुख नहीं देखा गया। तभी परिवार के मुखिया के नाते उन्होंने कोई फैसला किया। इस फैसले के तहत अगले रोज वे रोबोटोनिक्स कॉरपोरेशन के कार्यालय में जा पहुंचे। छात्रों, हमने पहले ही समझा कि मनुष्य के स्थान में कोई भी मिशन को हम कल्पना नहीं कर सकते हैं, लेकिन यहाँ पर मनुष्य के स्थान में काम करने के लिए एक रोबोट को लाते हैं। कौन? धीरज सक्सेना। धीरज सक्सेना नामक एक अमीर व्यक्ति नौकर के स्थान में, मनुष्य के स्थान में काम करने के लिए एक रोबोट को लाता है। रोबोट किस तरह मानवीयता का गुण प्रकट होता है यहाँ पर, इसके बारे में हम समझ सकते हैं।
धीरज सक्सेना नामक एक अमीर के घर में बहुत वर्षों से साधोराम नामक नौकर काम कर रहा था। फिर एक बार सुनिए, धीरज सक्सेना एक अमीर व्यक्ति हैं, उसके घर में बहुत वर्षों से साधोराम नामक व्यक्ति काम कर रहा था। लेकिन अचानक इस साधोराम को चलती बस से गिरकर खतरनाक चोट पहुंची। साधोराम नौकर चलती बस से गिरकर उसे खतरनाक चोट पहुंची। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಸಮಯ ಕಿ ಪಹಚಾನ್ ಎಂಬ ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಈಗ ಒಂದು ಹೊಸ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ಆ ಪಾಠದ ಹೆಸರು ರೋಬೋಟ್. ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಲೇಖಕರು ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರದೀಪ್ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ್ ಹಾಲೋಕ್. ಈ ಪಾಠವನ್ನು ನಾನು ಓದಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಅದೇ ಥರ ಓದ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ, ತಪ್ಪುಗಳನ್ನು ತಿದ್ದುಕೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನ ಹೆಚ್ಚಾದಂತೆಲ್ಲ, ವಿಜ್ಞಾನದ ಪ್ರಗತಿ ಹೆಚ್ಚಾದಂತೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಹೊಸ ಹೊಸ ಆವಿಷ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾನೆ. ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಮಾನವ ವಿಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ, ಮನುಷ್ಯನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮಿಷನ್ಗಳ ಒಂದು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಂತ್ರಗಳ ಒಂದು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದರ ಪರಿಣಾಮವೇ 21ನೇ ಶತಮಾನದ ಹೊಸ ಅದ್ಭುತ ಆವಿಷ್ಕಾರ ರೋಬೋಟ್. ಆದರೆ ಲೇಖಕರು ಹೇಳೋದೇನು ಅಂದರೆ, ಮನುಷ್ಯನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಯಂತ್ರವನ್ನು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಯಂತ್ರ ಆಗಿರುತ್ತೆ ಹೊರತು ಮನುಷ್ಯನಾಗೋದಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಯಂತ್ರ ಬಂದರೂ, ಎಷ್ಟೇ ಈ ಥರದ ಯಂತ್ರಗಳು ಬಂದರೂ ಮನುಷ್ಯನ ಮಹತ್ವ ಮಾತ್ರ ಕಡಿಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮಾನವನೇ ಆಗಿರ್ತಾನೆ ಹೊರತು ಯಂತ್ರ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಈ ಯಂತ್ರಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡುವಂತಹ, ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಂತಹ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಮನುಷ್ಯನಾಗಿರ್ತಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ರೋಬೋಟ್ ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಯಂತ್ರ ಮಿಷನ್ ಆಗಿದ್ದರೂ ತನ್ನ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಮೆರೆಯುತ್ತೆ, ಕಾಪಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಈ ಪಾಠದಿಂದ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯರಾದಂತಹ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಮರೆತೋಗ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ವರ್ಷಗಳಿಂದ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಎನ್ನುವಂತಹ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಎನ್ನುವಂತಹ ಒಬ್ಬ ನೌಕರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಎನ್ನುವಂತಹ ಒಬ್ಬ ಶ್ರೀಮಂತ, ಆ ಶ್ರೀಮಂತನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಎನ್ನುವಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಚಲಿಸ್ತಾ ಇರುವಂಥ ಬಸ್ನಿಂದ ಬಿದ್ದು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅಪಾಯ ಆಯಿತು. ಹೆಚ್ಚಾಗಿ ಖತರ್ನಾಕ್ ಚೋಟ್ ಅಂದರೆ ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡ. उसे अस्पताल में भर्ती कराना पड़ा. उसे खतरनाक चोट पहुंचने से अस्पताल में उसे भर्ती कराना पड़ा. ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಅವನನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಲಾಯಿತು. इसका परिणाम क्या हुआ? धीरज सक्सेना के घर में
ನೌಕರ್ ನಹೀ ತಾ. ಇದರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಯಿತು? ಮನೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಸಾಧೋರಾಮ್ ನೌಕರ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಆಯಿತು. ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನೌಕರ ಇಲ್ದಂಗೆ ಆಯಿತು. लेकिन धीरज सक्सेना का घर बड़ा था. उसके घर में बेटे बेटियों नातों पोतों से घर से हमेशा रौनक और चहल पहल बनी रहती. धीरज सक्सेना का घर बड़ा था. उसके घर में बहुत लोग थे. हमेशा धीरज सक्सेना का घर बेटे बेटियों नातों पोतों से हमेशा रौनक पड़ रहा था और चहल पहल पड़ रहा था. ಹೀಗಾಗಿ ಸಾಧೋರಾಮು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನೌಕರ ಇಲ್ದಂಗಾಯಿತು. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಕುಟುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು. ಮಕ್ಕಳು, ಸೊಸೆಯದರು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, ಸಂಬಂಧಿಕರಿಂದ ಯಾವಾಗಲೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜನ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. साधोराम के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफें बढ़ गई. साधोराम की अस्पताल पहुंच जाने से घर में रहने वाले सभी की तकलीफ बढ़ गई. ಈ ಸಾಧೋರಾಮ್ ಯಾವಾಗ ಗಾಯಗೊಂಡು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿದ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಳಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಯಿತು. ಊಟಕ್ಕೆ, ಮನೆ ಕಸ ಗುಡಿಸೋದು, ಬಟ್ಟೆ ಒಗೆಯೋದಕ್ಕೆ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಕ್ಕೂ ತೊಂದರೆ ಆಯಿತು. धीरज सक्सेना से परिवार वालों का यह दुख नहीं देखा गया. धीरज सक्सेन उस परिवार में बड़ा था, हेड ऑफ द फैमिली था. परिवार वालों का दुख उससे नहीं देखा ना गया. ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯವರೆಲ್ಲ ಕಷ್ಟಪಡೋದು ನೋಡಿ ಮನೆಯ ಹಿರಿಯ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಂತಹ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಕೈಲಿ ಅವರ ಕಷ್ಟವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. और परिवार का मुखिया था धीरज सक्सेना. धीरज सक्सेना ಕುಟುಂಬದ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾಗಿದ್ದ, ಹೆಡ್ ಆಫ್ ದ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಆಗಿದ್ದ. ಹೀಗಾಗಿ ಹೆಡ್ ಆಫ್ ದ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಆಗಿ ಕುಟುಂಬದವರ ಈ ದುಃಖವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ, ಅವರ ಕಷ್ಟವನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನಾದರೂ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ತಗೊಂಡ. ಉಸ್ನೆ ಫೈಸ್ಲಾ ಕಿಯಾ, ಕೋಯಿ ಫೈಸ್ಲಾ ಕಿಯಾ, ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ತಗೊಂಡ. उसका फैसले का तहत का मतलब उस फैसले का परिणाम अगले रोज का मतलब नेक्स्ट डे वे रोबोटोनिक्स कॉरपोरेशन नामक कार्यालय में पहुंचा. रोबोटोनिक्स कॉरपोरेशन के कार्यालय में पहुंचा. ಇದರ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮಾರನೇ ದಿನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದ. ರೋಬೋಟ್ಗಳ ತಯಾರು ಮಾಡುವಂತಹ, ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಮಾರುವಂತಹ ಒಂದು ಆಫೀಸ್ಗೆ, रोबोटोनिक्स कॉरपोरेशन ऑफिस के बंदा. छात्रों, नेक्स्ट क्लास में हम जान करेंगे आगे क्या होता है. आपको धन्यवाद.